हाय नमस्कार आणि गुड मॉर्निंग. पिल्लू गेली आहे स्कूलला. आत्ताच तिला सोडून आली मी. आज हे नव्हते, त्यांना थोडं लवकर जायचं होतं. आज तिला मेथीचा पराठा खायला दिला आणि डब्यामध्ये मेथीची भाजी आणि चपाती. तर गेलंय. ॲक्च्युली आज मन लागत नाहीये माझं, थोडं असं काय माहिती आज, कारण मी सोडलं एवढ्या दिवसांनी म्हणून कदाचित मला असं होत असेल असं वाटतंय. सगळं लक्ष तिकडेच आहे माझं. एका आईला काय वाटू शकतं आपलं बाळ स्कूलला गेल्यावरती. आणि आज ती मला बोलत होती, म्हणजे असं बोलत नाही ती, कारण मी तिला सोडायला जात नाही त्याच्यामुळे मला आयडियाच नाहीये. मग आज ती बोलत होती, मम्मा तू इथेच थांबा, म्हणजे तिच्या वर्गाच्या बाहेर एक असं खिडकी आहे, मोठी आहे, म्हणजे खूप मोठी खिडकी आहे. तिथे उभे राहून मला बोलत, तिथेच उभी राहा का तू? म्हणलं हा, तिथेच उभी राहते मी. पण रमते, म्हणजे ती असं नाही की ती रमत नाही. ती छान रमते, खेळते, अभ्यास करून येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला रोज, म्हणजे मी टीचरला गेल्यानंतर विचारते रोज की करतीये ना ती अभ्यास, कसा, म्हणजे कसं चाललं, व्यवस्थित आहे ना. रोज टीचर मला एकच बोलते की खूप हुशार आहे अन्विका, तिला सांगितलेलं सगळं लक्षात राहतं आणि रोज तिच्या पाठीवरती आम्हाला पाटी पेन्सिल आहे आत्तापासूनच, आम्ही पाटीवरच अभ्यास करतोय. म्हणजे बुक्स दिलेत त्यांना, पण अजून मुलं सेट झाली नाही आहेत ना, म्हणजे मुलं अजून काय 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 रडतायत, त्याच्यामुळे मग अजून लगेच काय शिकवायला सुरुवात केली नाही आहे. पण ABCD शिकवत आहेत, म्हणजे ABCD त्यांना लिहायला वगैरे, अजून काही गाणी वगैरे असतील तर ते शिकवत आहेत त्यांना. आणि मॅडमना सगळं ABCD येत आहे आरपर्यंत. सो रोज आम्हाला स्टार भेटतोय. मला पण ते खूप छान वाटते, म्हणजे रोज तिला मी घ्यायला जाते, रोज मॅडमच्या हातावरती स्टार असतो, ती पण खूप खुश असते. तिचा तो खुश झालेला चेहरा बघून मग मला बरं वाटतं. आणि आता म्हणजे मी सकाळी सगळ्या चपात्या भाजी असं सगळं बनवत नाही बसत, कारण मला वेळ नसतो. एक साईडला पाणी तापत असतं तिचं, त्याच्यामुळे मग तिला सोडून आल्यानंतर मग मी चपात्या करते गरम गरम. मी एकटीच असते, त्यांना पण मी देऊन टाकते, ते पण खाऊन जातात. सो आता चपात्या बनवते, खाते. थोडं बाकीचं पसारा आहे तो सगळा आवरायचा आहे, कारण तसंच टाकून जाते ना मी सगळं. म्हणजे आज गेली, नाही तर ते जातात तेव्हा माझं एवढ्याला सगळं आवरलेलं असतं. चला, तिला घ्यायला जाताना आता भेटूया. आता पटापट मी नाश्ता करते, बाकीचं सगळं आवरते, लादी वगैरे पुसते. सोमवार आहे, लादी पुसते म्हणजे माझे दिवसातून 2 वेळा लादी पुसून होतेच, कारण पिल्लू खेळत असते. तर पावसाचे दिवस आहेत, मला नाही आवडत, मग ते चिकचिक चिकचिक होतं. मग एकदा सकाळी पुसली का एकदा संध्याकाळी देवाबत्तीच्या टायमाला पुसते, म्हणजे सवय झाली मला आता ते. मग तेव्हा पुसते लादी एकदा. पण आज माझं मनच लागत नव्हतं, म्हणून मग आज म्हटलं व्हिडिओ करूया, म्हणजे तुमच्याशी बोलल्यावर तरी म्हणजे असं बरं वाटतं थोडंसं, त्यामुळे चालू जाऊ दे, लेट गो. आता तिला मी घ्यायला जाईल तेव्हा मग मी दाखवते तुम्हाला आज स्टार भेटलाय का नाही मॅडमना. पण ती ना एवढं आहे की ती खरंच व्यवस्थित अभ्यास करते. म्हणजे जर अभ्यास करत असेल ना, तर भले अर्धा तास का नाही होईल, पण अर्धा तास व्यवस्थित अभ्यास करणार. मग अर्धा तासानंतर थोडासा कंटाळा येतो, मग ठीक आहे, पण ते अर्धा तासामध्ये व्यवस्थित अभ्यास करते, प्रॉपर ABCD लिहिते. आरपर्यंत तिला ABCD लिहायला येते, त्याच्यामुळे मला ना तिचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे छान अभ्यास करायला लागली आहे ते आता. चला, आता मी चपात्या बनवते, खाऊन घेते, मेथीची भाजी खाऊन घेते, आणि मग हे सगळं बाकीचं आवरायचं, भांडी, गॅस, लादी, कचरा, कपडे लावायचे आहेत मला. तो एवढं सगळं माझं आवरलं पाहिजे. 11:30ला ती सुटते, सो मी इथून 11:15, 11:20 निघते. पाऊस असेल तर थोडं लवकर जावं लागतं, नाही तर मग खूप गडबड होते. आणि स्कूलच्या इथे तर स्कूल सुटायच्या टायमाला माहीत असेल तुम्हाला किती बेकार ट्रॅफिक असतं. आणि आमच्या इथे समोरासमोरच 2 स्कूल आहेत, त्याच्यामुळे समोरासमोर 2 म्हणजे 3 स्कूल आहेत ॲक्च्युली,
समोरासमोर 2 आणि त्याच्या बाजूला एक स्कूल आहे. त्याच्यामुळे सुटण्याच्या टायमाला खूप खूप जास्त गर्दी असते, खूप भयानक. म्हणून मग मी थोडंसं लवकरच जाते आणि त्यात पावसाचे दिवस आहेत ना, तर मग बापरे लय वाट लागून जाते. सो आता जाते तिला घ्यायला, तेव्हा मग मी भेटूया आपण. चलो बाय. सो चलो चालली आहे मी पिल्लूला आणायला. अक्षू येतोय आज, तो आलाय खाली. इकडे घेतलाय तिचा रेनकोट. ऍक्च्युली पाऊस नाही आहे, पण पावसाचं सांगू नाही शकत. कडक ऊन पडलेलं असलं तरी पण कधी पण एका मिनिटात येऊ शकतो. तर आता चालली आहे मी तिला आणायला. जेव्हा मी तिला घ्यायला जाते ना, तेव्हा माझा चेहऱ्यावरचा आनंद खतरनाक असतो. एक सेकंड. लय भारी वाटतं जेव्हा तिला मी आणायला जाते. अजून आला ना वाटतं. चला आता वाट बघूया, येईलच तो 2 मिनिटात. चलो मी जाते तिला घ्यायला आधी, नंतर भेटूया. ऊन तर केवढं छान पडलंय, खूप छान पडलंय ऊन. पण पावसाचा नाही भरोसा, त्याच्यामुळे तिचं रेनकोट घेतलाय मी फक्त सोबत. छत्री नाही घेतली आता. हा कपडे काय मस्त सुकतील या उन्हात. सो चलो. आता जस्ट घरी आलो 1 तासानी. 11:30ला शाळा सुटली. आम्हाला घरी यायला किती वाजलेत? 12:30. बॅग पण तशीच लटकवली, अजून काढलीच नाही. धुतली का स्वच्छ? बाबुडी कुठे गेलेला तू? स्कूलला गेलेला? कसा होता आजचा दिवस? खूप मस्त. काय काय शिकवलं मम्मा इथे? ये ना. बरं ठीक आहे, पाणी पी आधी. त्या बॉटल, तुझ्या बॉटल मधलं पिया. काढते मी, थांब. टिफिन वगैरे पहिले मला चेक करू दे की तिने सगळं खाल्लंय का, काय केलंय. कारण मला माहिती आहे ती इतकी आगाव आहे, अर्धा तर ठेवूनच येते. का आई शपथ, तू आज काहीच चपाती खाल्ली नाहीयेस? हा खाल्ली. अर्धी चपाती फक्त खाल्ली आणि ही अर्धी तशीच आणली रिटर्न. खायचं घरातून पण आज जास्त खाऊन गेली नव्हती ती. काम काढते मी. तुला देऊ का चपाती भाजी खायला? कपडे घालून घे. पाणी पी आधी, उचकी लागली ना. तेव्हा बॉटल आहे तुझी. का? काय फ्रेंडकडे गेल्यावर काय बोलले? आता सगळी गंमत सांगेल. हो दे मला ऐकू. काय बोलले टीचर? हा नाईट सूट घालते आत्ताच का? तो हँगर दे तिथला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदेच्या शिवसेनेची बोंब नसली आहे. का बसवलं बोलतेस टीचरनी? टीचरनी तिकडे का बसवलं कोपऱ्यात? आधी मला फ्रेश होऊ दे, पाय तर नीट टाक. असं काय आमचं युनिफॉर्म आहे.
हा दिसत नाही बटना. खाचा चलो आता मी तिला ना भरवते, जेवायला देते आणि मग झोपणार. आता थोडं आम्ही, बापरे ह्या पावसामध्ये ना कपड्यांचं खूप भयंकर टेन्शन आलंय मला. लावू कुठे रे देवा. सध्या तर इथेच ठेवते, नंतर उठल्यावर बघू. हॅलो फ्रेंड्स, झाली आहे संध्याकाळ आणि आत्ताच आम्ही दोघी पण झोपेतून उठलोय. झोपलो होतो आम्ही दोघी पण. काय हा बघ. सो बसलोय आता अभ्यास करायला. रोजचा टायमिंग असतो अभ्यासाचा. सो आम्ही अभ्यास करतोय आणि थोडंसं रडू आलंय. काढ एन एन काढ. ओ पी काढ खाली इथे. सो आता अभ्यासाला बसलोय. अभ्यास करतो थोड्या वेळात. थोडा वेळ. व्हेरी गुड. क्यू. मग त्याच्यानंतर जेवताना भेटूया. सध्या फोकस करूया अभ्यासाला. आणि आज ना तिला मी असा हा चार्ट आणलाय ABCDचा. आणि पाठीमागे त्याच्या ना नंबर्स पण आहेत, दोन्ही आहेत. चला भेटूया थोड्या वेळाने. बाय.